स्टार सिटीमध्ये ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। वळूयात पुढच्या बातमीकडे। पेट्रोलचे वाढत जाणारे दर आणि पेट्रोल पंपावर रांगा लावून तुम्हीही वैतागला असाल आणि त्यामुळेच तुमच्यासाठी ही एक खास बातमी आहे। आणि आता पेट्रोल भरणं विसरून जा, कारण उत्तम वेग देणारी आणि विजेवर चार्ज होणारी स्कूटर तुमच्या खिशाला फार ताण देणार नाहीये। आमची पुण्याची प्रतिनिधी कीर्ती गोविलकर हिनं या अनोख्या स्कूटरच्या निर्मात्यांशी बातचीत केली आहे, आपण पाहूयात। कोणत्याही प्रकारचे प्रदूषण न करणाऱ्या, त्याचप्रमाणे इंधनाची बचत करणाऱ्या इलेक्ट्रिक स्कूटर्स आपल्या सगळ्यांना माहिती आहेत। परंतु या स्कूटर्सना असणाऱ्या वेग मर्यादेमुळे ग्राहकांना तिच्यापासून पूर्णपणे सॅटिस्फॅक्शन मिळत नव्हतं। नेमके हेच जाणून पुण्याचे भूषण शहा यांनी एक इलेक्ट्रिक मोटरसायकल तयार केलेली आहे आणि त्यांचा असा दावा आहे की भारतात अशा प्रकारची पहिलीच मोटरसायकल त्यांनी तयार केलेली आहे। आता भूषण शहा माझ्याबरोबर आहेत, आपण त्यांना विचारत की त्यांची ही मोटरसायकल नेमकी कशी आहे। याचा जो वेग मर्यादा आहे किंवा डिस्टन्स आहे, आधीच्या गाड्या 60 किलोमीटर जाऊ शकतात, पण पुण्यातला सर्वसामान्य माणूस हा 100 किलोमीटरपर्यंत रोज धावू शकतो। पुण्याच्या आजूबाजूला असलेली ग्रामीण परिसरमधली लोकांना येऊन जायचं म्हटलं तरी त्यांना 100 ते 120 किलोमीटरचं रेंज लागते। त्याप्रमाणे आम्ही ही कल्पना ठेवून हे प्रोडक्ट तयार केलेलं आहे आणि याला स्पीड आहे ही गाडी 70च्या स्पीडने जाऊ शकते आणि 120 किलोमीटरपर्यंत एकदा चार्ज केल्यावर जाऊ शकते। याच्यात महत्त्वाचे पार्ट असतात 4च। एक म्हणजे बॅटरी, दुसरा म्हणजे मोटर, तिसरा म्हणजे एक इलेक्ट्रिक मॉड्यूल कंट्रोलर असतो, तो आतमध्ये आहे याच्या, चौथा ॲक्सिलेटर आणि 5वं चार्जर। या गाडीला फायदे असे आहेत की या गाडीचा अजिबात आवाज येत नाही, व्हायब्रेशन येत नाही, प्रदूषण होत नाही। त्याचबरोबर गाडी किफायतशीर आहे। एकदा चार्ज करायला आपल्याला साधारणतः 5 ते 7 रुपये खर्च येतो आणि 120 किलोमीटर गाडी धावू शकते। आज आपण कुठलीही गाडी एवढ्या कमी खर्चात चालवू शकत नाही। याला पेट्रोल टाकीच्या जागी इथं आपल्याला एक डिक्की मिळेल, ज्याच्यात आपण चार्जर ठेवू शकतो। त्याच्यानंतर आपलं काही सामान ठेवायचं असेल, फाईल्स फोल्डर्स ठेवायचे असेल ते ठेवू शकतो। बसायला एकदम आरामशीर गाडी आहे। 2 जणांना साधारणतः 300 किलो वजन आपण गाडीवर घेऊन जाऊ शकतो। मागचा डिस्क ब्रेक आहे। या गाडीला इंजिन नसल्यामुळं कंट्रोल करण्याकरता पुढचा मागचा डिस्क ब्रेक आपण दिलेला आहे। लोकांना अजिबात शेजारनं जरी गाडी गेलं तर समजत नाही की आपण कुठली गाडी शेजारनं गेली आहे। हा एक त्यातला महत्त्वाचा फायदा आहे। प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण आणि स्मोक पोल्युशन म्हणजे दोन्ही गोष्टी याच्यात होत नाही। तुम्ही सुरुवातीला उल्लेख केला होता की या गाडीचा स्पीड ह्या इतर इलेक्ट्रिक स्कूटर्सपेक्षा जास्त चांगला आहे, तर त्या स्पीडविषयी नेमकं आम्हाला काय काय सांगाल? स्पीड करता याला मोठ्या कॅपॅसिटीची मोटर, मोठ्या कॅपॅसिटीची बॅटरी आणि कंट्रोलर बसवलेला आहे, त्याचे जेणेकरून त्याला स्पीड आपण 70 पर्यंत जाऊ शकते गाडी। हे होते पुण्याचे भूषण शहा, ज्यांनी ग्राहकांसाठी त्यांच्या खास गरजा जाणून घेऊन कुठल्याही प्रकारचं प्रदूषण न करणारी ही ई बाईक तयार केलेली आहे। ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे क्लच आणि गिअर्स नाही आहेत, मात्र तरीही ती चालवायला अत्यंत सोपी आहे, आरामदायी आहे, तिची किंमतही खिशाला परवडणारी आहे आणि मुख्य म्हणजे तिच्यासाठी पेट्रोल भरण्याची गरज नाही, कारण की ती एक ई बाईक आहे। ग्राहकांमध्ये ही बाईक अतिशय लोकप्रिय होईल असा विश्वास आता भूषण शहांनी व्यक्त केला। कॅमेरामन राजेश बिडकर सह कीर्ती गोविलकर, स्टार माझा, पुणे। स्टार सिटीमध्ये आता वेळ झाली ब्रेकची। स्टार सिटीमध्ये आज इथेच थांबूयात, पाहत रहा स्टार माझा।